तर अशोक चव्हाण हे राष्ट्रीय उंचीचे नेते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांकडून चव्हाणांना राज्यसभेमध्ये पाठवण्याचे संकेत देण्यात आले। देखिए, अशोक चव्हाण जी 2 बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं, इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार के केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे। क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही, पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है, इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाए। तर आदर्शचा निकाल हायकोर्टाने आमच्या बाजूने दिलेला आहे असं अशोक चव्हाण म्हणाले। आदर्श घोटाळ्याच्या प्रश्नावर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली। प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे। अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत, ठीक आहे, लीगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल, पण हा एक राजनीतिक ॲक्सिडेंट म्हणावं लागेल, मला एवढंच म्हणायचं आहे। आणि आय फेस इनफ ऑफ दॅट। मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही।